दिनांक 3 मार्च 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी वाहन चालक ज्यांचं नाव आहे प्रशांत जमदाडे व त्यांच्यासोबत वाहनावर मागे बसलेली मुलगी आहे प्रशांत कौर, वय वर्ष 17, हे दोघेजण वाहनावर प्रवास करत असताना पांबीज रोडवर अपघात झाल्याची पोलिसांना खबर मिळाली। त्यानंतर जी मुलगी होती ती गंभीर जखमी असल्यामुळे तिला डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल करण्यात आलं आणि जो मुलगा होता त्याच्या जागेवर मृत्यू झाल्यामुळे त्याला एनएमसी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं। त्यानंतर त्यांचे नातेवाईक तात्काळ मिळून न आलेले पोलिसांतर्फे गुन्हा दाखल केला। सानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/2026 भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब सह मोटर वाहन कायदा कलम 184, 134 अ ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। तर या घटनेमध्ये सगळ्यामध्ये मृतक जो आहे युवक त्याच्या परिवारातून असे आरोप केले जातात की पोलिसांचा हलगर्जीपणा केला जातो आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये जे मृतकाचे नातेवाईक आहेत त्यांना या घटनेची फॅक्ट माहीत नाहीये। त्यांना सांगितले परंतु त्यांना पटलेलं नाहीये। जेव्हा आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदार यांच्याकडे तपास केला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की जो प्रशांत जमदाडे ज्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये, तर त्यांचं दुचाकी वाहन हे अगोदरच अपघातग्रस्त झालं होतं आणि त्याच्यामुळे ते प्रशांत जमदाडे आणि हरमन कौर हे दोघेजण रस्त्यावर पडलेले होते जखमी अवस्थेत, असं साक्षीदारांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर ही जी 2 वाहनं आरोपींची आहेत ती 2 वाहनं आली आणि त्यांचा वेग जास्त असल्यामुळे ती त्यांच्या अंगावरून निघून गेली। त्या दोन्ही वाहन चालकांना पोलिसांनी आरोपी केलेला आहे आणि जो IPCचा जो सेक्शन 304 आहे त्याच्यामध्ये शिक्षा ही 3 वर्षाची असल्यामुळे पोलिसांना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे अटक करता येत नाही। त्यामुळे त्यांना अटक केलेली नाही आणि जे नातेवाईक आहेत त्यांचा आग्रह आहे की त्यांना अटक केलं पाहिजे। त्यामुळे त्यांचा पोलिसांविषयी कदाचित गैरसमज निर्माण झालेला आहे। मुळामध्ये जेव्हा एखादा अपघात होतो त्यानंतर अपघाताची जोपर्यंत आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करत नाही किंवा ते कोणतं वाहन आहे हे आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढची आरोपी कोण आहे त्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही। यामध्ये सुद्धा ती वाहनं अपघात करून निघून गेल्यानंतर ती वाहनं कोणती आहेत हे ट्रेस व्हायला थोडा वेळ गेला, कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्रीची वेळ असल्यामुळे त्याचे नंबर दिसत नव्हते। बरेच सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर ते नंबर आम्हाला प्राप्त झाले। नंबर प्राप्त झाल्यानंतर त्या वाहन मालकाचा पत्ता मिळणं, त्यानंतर त्याचं वाहन कोण चालवत होतं ही माहिती मिळणं, त्याच्यामध्ये डिले होतो आणि तसा डिले झालेला आहे। त्यामुळं ते ड्रिंक केलेलं होतं की नव्हतं या संदर्भात कोणती माहिती प्राप्त नाही, परंतु ती मुलं ज्या ठिकाणावरून निघाली होती त्या पूर्ण त्यांच्या प्रवासाचा आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी असं निदर्शनास नाही आलं की त्यांनी कुठे मद्यप्राशन केलेलं आहे, असं आत्तापर्यंत आमच्या रेकॉर्डमध्ये कुठे आलेलं नाही।